ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो तब्बल 150 ते 170 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पर्यटकाला हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने राबवलेल्या धाडसी मोहिमेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश शितोळे असे जखमी झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. योगेश हे मंगळवारी सकाळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गड दर्शनासाठी सिंहगडावर आले होते. दिवसभर किल्ल्यावरील विविध ठिकाणी फिरल्यानंतर सायंकाळी ते गडाच्या पश्चिम दिशेला असलेल्या प्रसिद्ध हवा पॉइंट परिसरात पोहोचले. यावेळी मावळत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ते कड्याच्या जवळ गेले होते. सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास फोटो काढत असताना अचानक जमिनीवरील गवतावरून त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते थेट 150 फूट खोल दरीत कोसळले. दरीत पडताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ते जागीच बेशुद्ध झाले. योगेश हे सुमारे 2 ते 2.5 तास दरीत बेशुद्ध अवस्थेत पडून होते. सायंकाळी 7 ते 7:30च्या सुमारास त्यांना थोडी शुद्ध आली. आजूबाजूला पसरलेला काळोख आणि भीषण शांततेतही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अत्यंत धाडसाने आपल्या मोबाईलवरून 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला आणि आपण दरीत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्र हलवली. त्यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाशी संपर्क साधून त्यांना पाचारण केलं. हवेली पोलीस आणि बचाव पथकाचे जवान काही वेळातच सिंहगडावर दाखल झाले. रात्रीचा काळोख, कडाक्याची थंडी आणि दरीतील निसरडी वाट अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही बचाव पथकाने मोहिमेला सुरुवात केली. टॉर्चच्या प्रकाशात आणि दोरखंडाच्या साहाय्याने पथकातील जवान सुमारे 170 फूट खोल दरीत उतरले. अथक परिश्रमानंतर त्यांनी योगेश शितोळे यांना शोधून काढलं आणि सुरक्षितरित्या कड्यावरून वर आणलं. दरीत कोसळूनही सुदैवाने योगेश यांचा जीव वाचला असून त्यांना तातडीने गडाखाली आणून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे एका तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आलंय. या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना आवाहन केलं आहे की किल्ल्यावर फिरताना आणि विशेषतः कड्याच्या टोक्यावर जाऊन फोटो किंवा सेल्फी घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, अन्यथा अशा दुर्घटना जीवघेण्या ठरू शकतात. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.